अहिल्यानगर शहरातील युवा नेते विक्रम राठोड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। अहिल्यानगर शहरातील युवा नेते विक्रम राठोड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले असून या निवेदनात दाखल गुन्हा खोटा आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करण्यात आलाय। विक्रम राठोड हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तर निवेदन देतेवेळी खासदार निलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर तसेच पक्षाचे जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि निपक्ष चौकशी करावी अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली। तर खोट्या गुन्ह्यातून कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी पक्षाच्या प्रतिनिधींनी दिलाय। अण्णाभाऊ साठेंची जयंतीच्या निमित्ताने नेताजी सुभाष चौकामध्ये अनेक वर्षापासून परंपरा आहे। माजी आमदार कैलासवासी अनिल भैया राठोड जी परंपरा आहे त्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीचं स्वागत त्या ठिकाणी केलं जात असते। त्याच पद्धतीने काल त्यांचे चिरंजीव शिवसेनेचे राज्याचे युवकांचे नेते विक्रम राठोड यांनी सुद्धा त्या परंपरेनुसार प्रत्येकाचं स्वागत करण्याचं काम चालू असताना ठिकाणी चौकात आल्यानंतर काही राजकीय नेते मंडळींचं गाणं त्या एका डीजे समोर लावलं असताना त्यांनी त्या डीजेवाल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं गाणं वाजलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तुम्ही राजकीय नेत्याचं गाणं वाजू नका, त्यामुळं थोड्या फार प्रमाणात डीजे बंद करण्यात आला। काही पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तो जमावसुद्धा पांगवला, पण रात्री काही ॲट्रॅसिटीसारखा गुन्हासुद्धा या ठिकाणी दाखल केलेला आहे। चुकीच्या पद्धतीने गुन्हा आहे, कारण त्यामध्ये कुठल्याही समाजाबद्दल चुकीचं गेलं नव्हतं आणि तो ॲट्रॅसिटीच्या बाबत आम्ही सन्माननीय SP साहेबांना भेटून सांगितलं की स्वतः तुम्ही त्या गोष्टीचे व्हिडिओ सगळे कलेक्ट करा आणि सगळं त्यामुळं पाहणी करा। जो खरा दोषी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तरी आमचं काही म्हणणं नाही, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।